एक मोठी बातमी उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये तोफ धडाडणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरेंची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे आणि या सभेचं जोरदार नियोजन ठाकरे गटाकडून करण्यात आलंय। या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रोळीमध्ये ठाकरे गट, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत सुरू आहे। दरम्यान महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार हेमंत पवारांचा अनोखा प्रचार सुरू आहे। घरोघरी जाऊन हातात पक्षाचा झेंडा घेऊन आणि पत्रक वाटून हेमंत पवार प्रचार करतायत। त्यांच्या प्रचाराची हवा सध्या विक्रोळीमध्ये पसरली आहे। कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काटेकी टक्कर असून तिरंगी लढत होते। मनसेचे आमदार राजू पाटील विरुद्ध सुभाष भोईर विरुद्ध राजेश मोरे अशी लढत या ठिकाणी होते। दरम्यान कल्याण ग्रामीणमध्ये सर्वांनी प्रचाराचा धडाका लावलाय। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये भाजपचे बंटी भांगडिया आणि काँग्रेसचे सतीश वारजूरकर आमने-सामने आहेत। दरम्यान नागरिकांचे मूलभूत हक्क आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण रिंगणात असल्याची प्रतिक्रिया वारजूरकर यांनी दिली आहे। मुंबईच्या चारकोप मतदारसंघातून मनसेकडून दिनेश साळवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान चारकोप मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावर साळवी मतदारांना साथ घालतायत। भांडूप येथे मनसेचे उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचार सभेत प्रकाश महाजन आणि वैभव खेडेकर उपस्थित होते। यावेळी भांडूपमधील विविध समस्यांवर कलाकारांनी पथनाट्य सादर केलं। बेलापूर मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या विरोधात गजानन काळेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी मतदारसंघात कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत बॅनर लावले, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी गजानन काळेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। मंचर येथे झालेल्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करा असं आवाहन शरद पवार यांनी केलं होतं। पवारांच्या या आवाहनाला दिलीप वळसे पाटलांनी उत्तर दिले। विरोधी उमेदवाराचा पराभूत त्याला करा असं आवाहन सगळे करतात, मात्र शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट ते करतात असं म्हणत वळसे पाटलांनी पवारांच्या विधानाची खिल्ली उडवली। आमचा लढा भाजपसोबत आहे, या जातीयवादी लोकांना राज्याबाहेर घालवा असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं। बेलापूरमध्ये संदीप नाईक यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। दरम्यान संदीप नाईक यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी संधी मिळेल, त्यांना मंत्रिपद दिलं जाईल असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं। आम्ही कामं करणारी लोक आहोत, त्यामुळे कोण टीका करत असेल तर त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही। आपला विजय निश्चित असून पक्ष जी जबाबदारी देईल ती सक्षमपणे पार पाडेल असा विश्वास संदीप नाईक यांनी व्यक्त केलाय। इंदापूरचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरले। योगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी इंदापूर तालुक्यात गावदौरा केला। त्यांनी तालुक्यातील लोकांशी संवाद साधला आणि हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं। वांग्याच्या शेतीतून कोट्यवधींचं उत्पन्न घेणाऱ्यांना 1,500ची किंमत कळणार नाही असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला। बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच उद्धव ठाकरेंच्या अधोगतीला सुरुवात झाली असा हल्लाबोल आमदार योगेश कदम यांनी केलाय। काँग्रेस उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कदम म्हटलंय। कर्जतमध्ये नितीन सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी